ची बातमी पुण्यामधल्या सिंहगड रोडवरील नवीन उड्डाणपुलाला भेगा पडलेल्या आहेत। 1 मे 2025 रोजी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। अवघ्या 3 महिन्यांमध्येच सिंहगड रोडवरच्या नवीन उड्डाणपुलाला पडलेल्या भेगांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। लक्ष्मण, वृषाली, खरं तर पुण्यातील सिंहगड रोडवरील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी 1 मे ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खरं तर या नवीन उड्डाणपुलाचं जे उद्घाटन करण्यात आलं, त्यानंतर हा वाहतुकीसाठी खरं तर हा जो उड्डाणपूल आहे तो खुला करण्यात आला। अवघ्या 3च महिन्यामध्ये आपण बघू शकतोय की या उड्डाणपुलाला मोठ्या भेगा जे आहे ते पडलेल्या आहेत आणि अगदी सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो हैरणीवरती आलेला आहे। जवळपास 118 कोटी रुपये खर्च करून 2.5 किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल आहे तो पुण्यामध्ये तयार करण्यात आला। मात्र अवघ्या 3च महिन्यामध्ये या उड्डाणपुलावरती ठिकठिकाणी जे पिलर लावण्यात आले त्या अशा पिलर्समध्ये मोठमोठ्या भेगा जे आहे ते उड्डाणपुलाला पडलेला आहे। त्यामुळे साहजिकच आता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अगदी ऐरणीवरती आलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खरं तर या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि खरं तर पुण्यामधला वाहतुकीच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला हा रोड आहे। अनेक नागरिक खरं तर या रस्त्यावरून मोठी प्रमाणात वाहतूक सुद्धा होत असते। मात्र जे मोठमोठ्या ज्या भेगा पडलेला आहे त्याच्यामुळे साहजिकच नागरिकांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो मोठा ऐरणीवर आलेला सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आता प्रशासन याच्यावरती कुठली कारवाई करणार आहे, कुठली दखल घेणार आहे हे पाहणं तितकंच गरजेचं आहे, कारण की निकृष्ट दर्जाच्या याच्यामुळे अगदी हा उड्डाणपूल तयार झाल्याच्या नंतर काही काळामध्येच पावसाळ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गळती या उड्डाणपुलाला लागलेली होती आणि आता आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात ज्या भेगा सुद्धा आहेत त्या अशा ठिकठिकाणी या रस्त्यावरती या उड्डाणपुलाला पडलेला आहे। त्याच्यामुळे नक्की कशा प्रकारे खरं तर हे उड्डाणपुलाचं कामकाज केलं आहे असे नागरिक प्रश्न विचारत आहेत, जाब विचारत आहेत। मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांसाठी एक मोठा प्रश्न जो आहे तो वृषाली सध्या निर्माण झालेला सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।